नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पाणीपुरीचं तिखट पाणी बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, याला स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे। 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आलं, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, चिंच भिजू घातलेली आहे थोडीशी, पाणीपुरी मसाला, चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, आमचूर पावडर। सुरुवातीला ही कोथिंबीर याच्यामध्ये टाकूया। याच्यामध्ये ह्या मिरच्या सुद्धा टाकूया, लसूण, आलं, भाजलेल्या जिऱ्याची पावडर सर्वच टाकून देते, पाणीपुरी मसाला, चाट मसाला, काळं मीठ, आमचूर पावडर। याच्यावरती हा पुदिना ठेवूया आणि मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घेऊया। हे बघा, छान असं बारीक वाटलेलं आहे। आता ही चिंच हिला चोळून आपण गाळून घेऊया। हे बघा, चिंच सुद्धा गाळून घेतलेली आहे। आता या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं। याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकूया, आवश्यकतेनुसार। याला मिक्स करून घेते। याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी टाकूया, हे सर्वच टाकायचं आहे आपल्याला। थोडंसं मीठ टाकते, याला मिक्स करून घेते आणि परत हे पाणी याच्यामध्ये टाकते। हे बघा, थंड पाणी टाकायचं आहे। याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी सुद्धा टाकून देऊया, याला मिक्स करूया। छान असं हलवून घ्यायचं आहे याला। हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे पाणीपुरीचं पाणी जे आहे ते तयार झालेलं आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।